नक्कीच आम्ही पेंदरगावचे आमचे समालोचक विश्वास पाटील यांच्याकडनं विकेटच्या हॅट्रिक साठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजाला. तर नागो बॅक टू क्रिकेट सवरी सामन्याकडे विश्वास पाटील यांनी विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानावर बाब बोलूया. सामन्याकडे दोन्ही संघाला शुभेच्छा. सामना सुरू होतो मैदानावरती. पहिलं षटक अबक नेरुकर गोलंदाजाच्या वरती आहे. सलामी जोडी विवेक जोशी स्ट्रायकर वरती. पहिला चेंडू अप्रतिम स्ट्रोक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करणार. शॉटचं सिलेक्शन दाखवलं पाइंडलेक रिजन मध्ये स्क्वेअरलेक रिजन मध्ये मात्र फुटबॉलचा वापर नव्हता. पहिला चेंडू अभिष नेरुकरनं निर्धाव फेकला. अबक नेरुकर आपण पाहतो मागच्या सामन्यामध्ये स्वतःची गुणवत्ता त्यानं सादर केली होती आणि या सामन्यामध्ये कसं कार्य असणार आहे यावेळेस मिस्टर बिग स्ट्रोक जज करतो क्षेत्ररक्षक. टेक दिस इम्पॉर्टंट कॅच. पहिला धक्का आरसीसी पेठ संघाला. साठी आपण पाहतो हिरामन शेठ भोईर यांच्याकडनं देखील 100 रुपये असतील. तसेच आमचे संतोष ठाकरे पाकरेता पराम यांच्याकडनं 300 रुपये. सर्व प्रेक्षक वर्ग आपल्यासाठी 400 रुपयाचं पारितोषिक. सीमारेखेच्या बाहेर आपण बसल्या 400 रुपये कमवू शकाल. प्रेक्षक वर्ग फार महत्वाचे आहेत कारण क्रिकेटमध्ये प्रेक्षक वर्ग हे फार महत्वाचे असतात. क्रिकेटचे महत्वाचे घटक म्हटले जातात प्रेक्षक वर्ग आणि आमच्या समालोचकाचं पाठीचं कणा आमचे स्कोरर. पहिला फलंदाज बाद अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी मात्र चेंडूचा पैसा बघतो बॅटचा पैसा पण अप्रतिम स्ट्रोक स्ट्रेट ऑन द लॉग अप गोल 6 रन. नक्कीच आपण पाहतो मागच्या हप्ता आपण पाहतो काही दिवसापूर्वी तलोजा नाईट स्पर्धेमध्ये यांचा सामना झाला होता. आरसीसी पेठ बनाम व्हीआरसीसी पेंदर यांच्यामध्ये अतिशय रंगतदार बिग फाईट सामना आम्ही पाहिला. मात्र तो सामना अंतिम क्षणाला व्हीआरसीसी पेंदर संघाने जिंकला होता. मात्र या सामन्यामध्ये व्हीआरसीसी संघाला परास्त करण्याचं स्वप्न लागलंय. आता चेंडू पाहावं लागेल. आम्ही पंचाच्या इशाऱ्याची वाट पाहू. पंच आम्हाला दर्शवतात की चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त धाबा पाहतोय धाबाकाबती धाबा आपण पाहतोय 7 धाबा धाबाकाबती. अभिष नेरुकर यानं 3 चेंडूमध्ये 7 धाबा खर्च केल्यात. अभिष नेरुकरनं 3 चेंडूमध्ये एक फलंदाजाला बाद केलं तर एक मोठा षटकार देखील फलंदाजाने ठोकलाय. षटकार ठोकणारा फलंदाज सलामी बंटी जोशी त्याच्या बॅटमध्ये षटकार पाहिला. मात्र पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये सीमा पार चौकार. आमची चिंतामण सेठ पाटील पाहतो 3 दिवस झाले सातत्याने मंचावरती त्यांची उपस्थिती आम्ही पाहिली. नक्कीच त्यांच्या समूहात आमच्या मोतीराम शेठ भोईर देखील होते कारण 3 दिवस सातत्याने त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्याकडे बक्षीस असणार आहे त्यांच्या. यावेळेस मात्र आपण पाहतो अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा बीट करतो फलंदाजाला. रिधाव छोटीची सांगता होती तर आतापर्यंत अबक नेरुकरनं 11 धाबा खर्च केल्यात. अबक नेरुकरनं 11 धाबा खर्च केल्यात आणि विवेक जोशी सारख्या विस्फोटक फलंदाजाला अबक नेरुकरनं बाद केलं मैदानावरती. सामना अतिशय महत्वाचा आणि अतिशय रंगतदार असणार. बॅटचा पैसा बघतोय मिस्टर बिग स्ट्रोक. टेक दिस इम्पॉर्टंट कॅच. अजून एक धक्का आरसीसी पेठ संघाला. बंटी जोशी बॅक टू द पवेलियन. बिग विकेट आपण पाहू शकाल. ज्या बंटी जोशीनं षटकार दाखवलं तर तो बंटी जोशी या ठिकाणी बॅक टू द पवेलियन. बंटी जोशीला कोण विसरेल कारण मागच्या वर्षी संदीप पाटील साहेब या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक त्यानं पटकावली होती. मात्र यावर्षी कोण बाईक पटवेल कारण 374 खेळाडू या मैदानावरती उतरतील. मात्र स्वप्नातील बाईक कोण साकारेल कोणाचं स्वप्न साकार होईल मैदानावरती. 374 पैकी एकच खेळाडू या बाईकचा मानकरी होईल आणि स्वप्नातील बाईक कोण जिंकेल याचं उत्तर आम्ही तुम्हाला नक्की देऊ. मात्र परवा तुम्हाला रात्री या ठिकाणी आम्ही तुम्हाला उत्तर देऊ बाईकचं मानकरी कोण होणार. तर या स्पर्धेमध्ये तब्बल 34 संघाने सहभाग नोंदवलाय आणि फक्त त्याच्यापैकी 4 संघ
संघ नशीबवान ठरतील या स्पर्धेमध्ये आणि 374 पैकी एकच खेळाडू भाग्यवान ठरू शकेल, सो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होऊ शकेल. बाईक आपण पाहू शकाल या ठिकाणी होंडा ड्रीम युगाची बाईक, एक चमचमणारी या ठिकाणी बाईक आपण पाहतोय. स्पर्धेचं खास आकर्षण या स्पर्धेचं होंडा ड्रीम युगा बाईक आपण पाहतोय. मात्र आपण पाहतो फार या ठिकाणी खेळाडूंचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित झालंय. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाले. धापडकी धाबा आपण पाहतोय 11 धाबा. अबकनेरकडनं जबरदस्त गोलंदाजी केली, पुन्हा एकदा स्वतःची दादागिरी प्रस्थापित केली. अबकनेरकडनं पहिल्या सामन्यामध्ये केलेली कामगिरी पुन्हा एकदा या ठिकाणी तीच कामगिरी प्रस्थापित केली आणि या पहिल्या सामन्यामध्ये या पहिल्या षटकामध्ये अबकनेरकडनं तब्बल 2 फलंदाजांना बाद केला. मिडलचे फलंदाज आपण पाहतोय निखिल आणि सोहेल अशी जोडी मैदानावरती. निखिलसाठी चेंडू अतिशय चांगला पॅडवरती होता, डायरेक्ट हिट. या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न दाखवलाय. नक्कीच सदुपटे साहेब डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज कदाचित बाद होऊ शकला असता. मात्र या ठिकाणी रिक्स उठवली फलंदाजानं एक धाबेसाठी आणि एक धाव कंप्लीट केली. आपण की धाबा आपण पाहतोय 2 बाद 12 धाबा. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो. रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि बिग फाईट सामना रंगतो मैदानावरती. सेकंड राऊंडचा सेकंड सामना या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी सामना याच्यानंतर पाहायला भेटणार आहे. सेकंड राऊंड मधला पहिला सामना रंगतोय. सेकंड सामना याच्यानंतर वाकलन बनाम रोहिंजर या 2 बलाढ्य संघामध्ये. नक्कीच आपण पाहतो वाकलन विपक्ष रोहिंजर असा बिग फाईट सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे मैदानावरती. तर आपण पाहतो पुढचा बिग फाईट सामना जीजी स्पोर्ट वाकलन बनाम या ठिकाणी कैलासवासी अरुण क्रिकेट संघ रोहिंजन यांच्यामध्ये असलेला बॅटचा बेस ओपन करतो पापा लागल. या ठिकाणी मध्ये चेंडू स्टेट ऑन दी लॉंग ऑन. यावेळी केबल सिंगल तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण या मैदानामध्ये पाहिलेलं आहे. नोबलचा इशारा येतो पंचाकडनं. नक्कीच या ठिकाणी लाईन टच गोलंदाजी आम्ही पाहिली. चला पंचांची बाधाबत करू नका. चला 2 पंच आमचे डिस्कस करतील या ठिकाणी. आतापर्यंत आपण पाहतो बिग फाईट सामना असणार याच्यानंतरचा जीसीसी 11 वाकलन विपक्ष कैलासवासी अरुण क्रिकेट संघ रोहिंजन यांच्यामध्ये असणार आहे. चला दोन्ही संघांना एक विनंती असेल की आपण यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आमचे पंच आपण पाहतो 2 पंच अतिशय चांगले आहेत, डिस्कस केलाय. मात्र या ठिकाणी पंचांना अपील आपण पाहतो या ठिकाणी निर्णय बदलवलाय. या ठिकाणी जो चेंडू नो दिला होता तो ठिकाणी मात्र या ठिकाणी केवळ सिंगल त्या चेंडूवरती द्या. धापडकी धाबा आपण पाहतो 13 धाबा. 13 धाबा आपण पाहतोय धापडकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आपण पाहतो क्रिकेटची क्वालिटी आणि क्रिकेटचा दर्जा आणि दरम्यान सन्माननीय संदीप भगत साहेब या ठिकाणी वाशीचे यांचा शुभागमन होत आहे. या साहेब आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. या ब्रिजमध्ये पुन्हा एकदा चेंडू पिकत होत आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न फेकी ऍक्युरेट होत नाहीये कारण ऑन द स्टंप फेकी करणं फार कठीण झालं क्षेत्ररक्षकाला. ही फार मोठी चूक आहे कारण क्षेत्ररक्षण चांगलं दाखवलं मध्ये त्याला फेकी ऍक्युरेट दाखवलं नाहीये आणि कलेक्टिंग बी देखील थोडंसं खराब पाहायला भेटलंय. की धाबा आपण पाहतो 15 धाबा. पहिल्या षटकामध्ये केवळ 10 धाबा आल्या होत्या, एकूण 11 धाबा आल्या होत्या. आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये अभिष टेरुकडनं 11 धाबा खर्च केल्या आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या प्रती विक्रम पाटील अतिशय अनुभवी आणि चांगला गोलंदाज कारण मागच्या मॅच मध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. विक्रमी गोलंदाजी त्याने दाखवली होती कारण 2च धाबा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्यामुळे मजबूत स्थिती निर्माण झाली होती पेंदर संघाची आणि तो सामना पेंदर संघाने जिंकला. डबल की धाबा आपण पाहतो या ठिकाणी 16 धाबा. सिंगल डबलला कन्वर्ट करतोय आणि सिंगल डबलच्या माध्यमातून आरसीसी पेट संघ पुढे सरकताना पाहायला मिळतोय. मोठ्या पटक्यांची नितांत आवश्यकता आहे. मात्र मोठे पटके येतील का कारण आतापर्यंत आपण पाहतोय सोहेल फलंदाज मैदानावरती आहे तर निखिल त्याला साथ देतो मैदानावरती. निखिल एक अतिशय हार्ड हिटर फलंदाज आणि तेवढाच विस्फोटक फलंदाज हा सोहेल आपण पाहतोय. बॅटचा पैसा पण करतोय प्रशंसा केली मात्र चेंडूला भिडकाव देतोय. बॉल goes on high, gone 6 run.
यावेळी स्वतः संदीप पाटील आपण पाहतो या ठिकाणी संदीप पाटील साहेब विचार केला तर निखिलच्या बॅट मध्ये षटकार सोहेलच्या बॅट मध्ये षटकार येतोय डबल की 22 साहेब आपण पाहतोय सोहेल आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी दाखवली आहे आणि गरज होती मोठ्या फटक्यांची मध्ये मोठे फटके दाखवलेत मैदानावरती मध्ये येणाऱ्या चेंडू शेवटचा पाबल सर्कलच्या रेस्ट्रिक्शन मधला हा शेवटचा चेंडू असणारा सेकंड मध्ये फलंदाज आहे सोहेल पुन्हा एकदा बडा फटका पाहावा लागेल या ठिकाणी मात्र जज करतात अप्रतिम या ठिकाणी मात्र झेल होता तो झेल कन्वर्ट करतात या वाकलन संघ या ठिकाणी चुका दाखवत आहे पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण असतं आणि या ठिकाणी आपण बघतोय सोडला सोहेलचा झेल आणि या वाकलन संघाला किती महागात पडेल हा क्रिकेटचा खेळ सॉरी पेंदर संघाला या ठिकाणी किती महागात पडेल या क्रिकेटचा खेळ कारण आपण आताच पेंदर संघ आपण मैदानामध्ये पाहतोय कारण पेंदर संघ चुका दाखवत आहे संदीप पाटील साहेब नेक्स्ट मॅच बाकलन बनाम रोहिंजन या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रोहिंजन संघाच्या संगणकाला विनंती असेल आणि वाकलन संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण नाणेफेक आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं कारण पुढचा नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील शेवटचा मॅच असणार उद्या यायला विसरू नका प्रेक्षक वर्ग कारण उद्या अतिशय मोठे संघ आहेत आणि त्याच्यानंतर एक रायगड आणि ठाणा असं एक मॅच या ठिकाणी असणार आहे तर आपण पाहतो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पेंदर संघाने धावा खर्च केल्यात या मैदानावरती 24 संदीप पाटील साहेब पेंदर संघाने चुका दाखवल्यात मैदानावरती म्हणजे एका चूक किती स्पर्धेत मागात पडतोय हे पेंदर संघाला माहिती आहे मागच्या मॅच मध्ये पेंदर संघाने चुका दाखवल्या मात्र अंतिम क्षणाला त्या पेंदर संघाला तो सामना आपल्या बाजूला चुकवला होता रोहितनं दमदार फलंदाजी दाखवली होती आता आपण पाहतो धावा झाल्यात त्या धापडकामध्ये आतापर्यंत 24 12.00 ची सरासरी गाताना या ठिकाणी आरसीसी पेठ संघाने 24 धावा ठोकल्यात नक्कीच आपण पाहतो पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ मात्र या ठिकाणी तो समीकरण या बीआरसीसी पेंदर संघाला बनवतात नाहीये नक्कीच आपण पाहतो जबरदस्त क्रिकेट क्षेत्ररक्षकाची साथ आणि गोलंदाजाची साथ करू पराभवती मात्र या ठिकाणी आपण पाहतो पेंदर संघ कितपत रोग गेल्या मैदानावरती विक्रम पाटीलला आपण पाहतोय धावा खर्च केला मैदानावरती 14 यावेळी स्वतः इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू बीट घालून देतोय अप्रतिम स्ट्रोक यावेळी मात्र गॅप मध्ये चेंडू संपा सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक बॉल गॉज ऑन 4 रन चौकाराच्या मदतीने आपण पाहतो धाबा झाल्या त्या 28 धाबा अप्रतिम फलंदाज मैदानावरती सलामी फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झाला त्याच्यानंतर या फलंदाजांना जिम्मेदारी घेतली आणि जिम्मेदारी या ठिकाणी निभावताना क्रिकेटमध्ये जिम्मेदारी निभावणं हे फार कठीण कार्य मात्र या ठिकाणी जिम्मेदारी निभावतात पुन्हा एकदा फ्रंटफुटला जाऊन या ठिकाणी ऑन साइडला करण्याचा प्रयत्न होता अतिशय खराब फलंदाजी शॉटचं सिलेक्शन या ठिकाणी मिड विकेटला केलं होतं मात्र फुटबॉलचा वापर या फलंदाजांना केला नाहीये जागेवरून करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसलाय 28 धावा धाबक होती आतापर्यंत चेंडू झाल्यात या ठिकाणी 2 गोलंदाज रुपेश बॅटचा बेस ओपन करतोय जबरदस्त फटका पंचांचा इशारा नो बॉल आणि यावेळी मात्र चेंडू सीमा पार 6 धावा नो बॉल 1+6 आपण पाहतो 7 धावेचा दुजोरा संदीप पाटील साहेब आपण पाहतोय या ठिकाणी वारंवार चुका या ठिकाणी पाहायला मिळतात त्या बीआरसीसी पेंदर संघाच्या त्यापैकी धावा आपण पाहतो या ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने वाढताना 35 धावा तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात सन्माननीय अंकुश नेरुळकर आम्ही पेंदरचे आमचे सन्माननीय अंकुश नेरुळकर साहेबांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानपण व्हा सन्माननीय अंकुश नेरुळकर पुन्हा एकदा बडा फटका जबरदस्त स्ट्रोक यावेळेस मात्र मिड विकेट रिझन मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल अपत्य एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावा झाल्या धापडकावरती 36 धावा नक्कीच आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगाने धावा पाहायला मिळतात अभिष नेरुळकरनं अप्रतिम गोलंदाजी केली आणि तिने केलेलं कार्य त्याच्यावरती पाणी पेरण्याचं काम या गोलंदाजानं केलं आहे तर विक्रम पाटीलला या ठिकाणी 14 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये रुपेश मागणे गोलंदाजी करतोय रुपेशनं 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात कमबॅक करावं लागेल जर
क्लिंग बोल्ड यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय आरसीसी पेठ संघाचा फलंदाज सोहेल बॅक टू द पॅव्हिलियन आणि आरसीसी पेठ संघाला अजून एक धक्का तेरे शिरडी में साई दर्शन दे मुझको अपने चरणों में बाबा दर्शन दे मुझको अपने चरणों में साई दर्शन दे मुझको अपने चरणों में बाबा दर्शन नक्कीच आपण पाहतो आरसीसी पेठ संघाला अजून एक धक्का लागतोय तर आपण की धाबा आपण पाहतो 36 आणि बाद झालेले फलंदाज 3 आतापर्यंत रुपेशनं 3 चेंडूमध्ये 12 धाबा खर्च केल्यानंतर शांतपस बऱ्याच उशिरानं सुटलाय रुपेशला अशीच गोलंदाजीची गरज होती मात्र अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील धापडकी धाबा आपण पाहतो या ठिकाणी धाबा झालेत आतापर्यंत 36 धाबा 4 षटकांचा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय दोन बलाढ्य संघामध्ये अस्तित्वाचा सामना जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकुटी संघाच्या आधारे सामना रंगतोय या दोन संघामध्ये अस्तित्वाचा गोलंदाज रुपेश स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑफ चेंडूला पिटकावून देतोय अतिशय वेगानं चेंडूवरती धावून आलेत मात्र एकच धाव आपल्या फलंदाजाला धापडकी धाबा आपण पाहतो 37 धाबा सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये रुपेशने 12 धाबा खर्च केल्या मध्ये या 2 चेंडूमध्ये रुपेशने एकच धाव केली आहे जबरदस्त कमबॅक आपण पाहतोय वॉट अ कमबॅक आपण पाहू शकाल रुपेशने कमबॅक दाखवलं मैदानावरती धावसंख्या झाली ती 37 धाबा षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकडवरती उजव्या हाताचा फलंदाज मॅचचा पेसोबर करतोय मनगडी ताकदीचा वापर मिस्टर अमिक शोक तेवढंच चांगलं क्षेत्रक्षणाचा दर्जा वाढवणारे क्षेत्रक्षण या ठिकाणी मात्र फलंदाज बाद अजून एक धक्का आरसीसी पेठ संघाला शांताबाई 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 रूपची खान दिसती छान लागते छान नगरीचा वान तीन कमान मारुती चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारुती चक्र चक्र नकरा 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 चक्र शांताबाई 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 अरे शांताबाई आपण पाहतो 12 वाजून 33 मिनिटं झाली आणि डीजे मास्टरला आठवण आली शांताबाईची नक्कीच आपण पाहतोय संदीप पाटील साहेब सामना आयोजन असणाऱ्या तर ज्या रुपेशनं मात्र 3 चेंडूमध्ये 12 धाबा खर्च केल्या तोच रुपेश त्यानं कमबॅक दाखवलं 3 चेंडूमध्ये येणाऱ्या 3 चेंडूमध्ये त्यानं 1 धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना बाद केला नक्कीच आपण बघतो 3 चेंडूमध्ये 12 धाबा आल्या होत्या नंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाबा आली वॉट अ कमबॅक आपण पाहतो या ठिकाणी रुपेशने कमबॅक दाखवलं मैदानावरती आता मात्र शेवटचं षटक धापडकी धाबा आपण पाहतोय 37 धाबा लागल्यात येणाऱ्या अंतिम षटकामध्ये किती धाबा या ठिकाणी रोखतील अनिकेत कारण मागच्या सामन्यामध्ये अनिकेतने चांगली गोलंदाजी केली होती 6 धाबा खर्च केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहतोय पुल्लेंचा चेंडू पंचांचा सिग्नल या ठिकाणी नो बॉल हाईटचा इशारा येतो पंचाकडनं कारण बिमरचा वापर केला संदीप पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहतोय आणि किती गोलंदाजाला आणि धावपळ की धाबा होत्या त्या आरसीसी पेठ संघाच्या 38 धाबा आरसीसी पेठ संघानं पंचा आम्हाला सिग्नल करायचा आताचा चेंडू डॉट चेंडू थँक्यू सो मच आमचं देखील लक्ष ठेवतं सॉरी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी दोन्ही पंच ब्लॅक ड्रेस मध्ये आहेत इथनं समजणं फार कठीण जाते कधी कधी मात्र या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होती या निर्धाव चेंडूची सांगता होती या आपण की धाबा आपण पाहतो 37 धाबा झाल्यात नवीन फलंदाज मैदानावरती गोरख वास्कर आपण पाहतो गोरख वास्कर तारणहार ज्याला म्हटलं जात आहे आरसीसी पेठ संघाचा एक अतिशय वेगवान फलंदाज नक्कीच आपण पाहतो फिनिशर ज्याला म्हटलं जातं कारण गोरख वास्कर मिडल ऑर्डर मध्ये येताना विस्फोटक फलंदाजी नेहमीच पाहायला मिळते ताबडतोब फलंदाजी ही त्याचं वैशिष्ट्य आणि त्याची ओळख आहे मात्र या मैदानावरती हा फलंदाज ताबडतोब फलंदाजी करेल का कारण आतापर्यंत आपण पाहतो फलंदाज बाद झालेत मैदानावरती आतापर्यंत सलमान आणि गोरख ही जोडी मैदानावरती आहे गोलंदाज या ठिकाणी पाहतो आपण अनिकेत जण पहिला चेंडू फेकला स्ट्रायकवरती गोरख वास्कर
फुल्यांचा चेंडू बिलकावून देतो या ठिकाणी मात्र चेंडू स्टेट ऑन दी डीप लॉंग ऑन तोपर्यंत फक्त सिंगल एका धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय धाबा झाले 38 धाबा या षटकामध्ये थोडस कमबॅक दाखवलं कारण ज्या धाबा कसं केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये त्याच मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न दाखवला आणि खास करून फक्त गोलंदाज होता दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये धाबा कसं केलं होतं एकूण 13 धाबा आणि त्याचमुळे आपण पाहतोय तो कमबॅक करण्याचा प्रयत्न अनिकेत त्याचा कर अनिकेत 2 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त सिंगल धाबा कसं केली मात्र आरसीसी पेठ संघाला गरज आहे मोठ्या धाबांची मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता या मैदानावरती गोलंदाज अनिकेत राईट ऑफ द विकेट यावेळेस मध्ये कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ढकलून देत आहे स्ट्रेट ऑन द लॉंग ऑन थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नवचीची संधी होती मात्र 2 धाबा कंप्लीट होत आहेत अप्रतिम रनिंग टू द विकेट फलंदाज आउट आपण पाहतोय दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत धावपडकी धाबा 39 अजून एक धक्का तर पंच आपण आउट जेव्हा जेव्हा असतो तेव्हा आम्हाला सिग्नल आमच्याकडे करा कारण तुम्ही ब्लॅक ड्रेस वरती आहात तेव्हा आम्हाला थोडस या ठिकाणी अडथळा निर्माण होतो संदीप पाटील साहेब कारण रात्र आहे आणि जसं म्हटलं जातं संदीप पाटील साहेब रात्र ही वैराची असते नक्कीच आपण पाहतोय सामना बिग पार्ट आहे मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहतो गरज आहे धाबांच्या या ठिकाणी धाबा झाले त्या 39 धाबा आपण पाहतोय अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आरसीसी पेठ संघ मात्र सिंगल डबलला प्राधान्य देतोय अशा परिस्थितीला या स्लॉग ओव्हर मध्ये धाबांची गरज आहे आणि यावेळेस आरसीसी पेठ संघ फक्त न फक्त सिंगल डबल वरती प्राधान्य देतोय गोलंदाज अनिकेत आता चेंडू बिडगाव देतोय यावेळेस मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलाय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट होत आहेत अप्रतिम रनिंग विकेट पुन्हा एकदा 2 धाबा चित्त्याच्या चपलाईनं या दोन्ही फलंदाजांना धाबा एकवटल्यात डबल की धाबा आपण पाहतोय 41 धाबा 41 धाबा आपण पाहतोय अंतिम षटकातील अंतिम 2 चेंडू असतील आणि आता मात्र इतका एकाच मोठ्या फटक्याची गरज या आरसीसी पेठ संघाला कारण 41 धाबा आतापर्यंत या फटकावरती गोलंदाज अनिकेत स्ट्राईक ऑन द विकेट या ठिकाणी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक धावून जातोय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज धावचीत अजून एक धक्का धावपळकी धाबा 42 धाबा नक्कीच आपण पाहतोय ठिकाणी दारू म्हटलं तर मद्यपान म्हटलं तर आमच्या प्रेक्षकांना फार आनंद वाटतोय कारण संदीप पाटील साहेब नाईट स्पर्धेमध्ये आमचे प्रेक्षक काही वर्ग या ठिकाणी त्यासाठी एन्जॉय साठी येतात नक्कीच डीजे मास्टर आपलं स्वागत आहे कारण डीजे मास्टरला 12 नंतर काय काय आठवेल थँक्यू तर आपण पाहतो अंतिम चेंडू यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये जज करतो क्षेत्ररक्षक मात्र चेंडू फायनल क्लिजर मध्ये तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव घेताना फलंदाज बाद थँक्यू सो मच तर आपण पाहतो फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना आरसीसी पेठ संघानं धाबा बनवलेत मैदानावरती आतापर्यंत 43 धाबा येणाऱ्या सामन्यामध्ये 44 धाब्याची गरज आहे येणाऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी आरसीसी पेठ संघाला 11.00 ची सरासरी गाठावी लागेल 11.00 44 धाबा डोकायच्या आहेत 44 धाबा आरसीसी पेठ संघ बनवेल की मात्र आरसीसी पेठ या ठिकाणी आरसीसी पेठ संघ 44 धाबा बनवेल की मात्र या ठिकाणी आरसीसी पेठ संघ त्या धाबामध्ये रोख लावेल याचं प्रत्यक्ष धावतो ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती आमचे संदीप पाटील साहेब हॅलो चला या ठिकाणी पुढचा सामना नेक्स्ट मॅच अरुण क्रिकेट संघ रोहिंजन बनाम जीसीसी
क्रिकेट संघ वाकलन दोन्ही संघ नाकायला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी तातडीने आमच्या समालोचन कक्षामध्ये यावं. हेलो, धन्यवाद योगेश मडवी. निश्चित रूप में मुकाबला काफी अच्छा चल रहा है. दूसरे दौर का पहला मुकाबला हम देख रहे हैं वीआरसीसी पेंदर विपक्ष आरसीसी पेट इनके बीच में. तो निश्चित रूप में टॉस जीतने के बाद फील्डिंग का फैसला किया था, बल्लेबाजी के लिए निमंत्रण दिया था यहाँ पर आरसीसी पेट टीम को. लेकिन फिलहाल आरसीसी पेट टीम ने पहले 4 ओवर में तकरीबन 43 रन बनाए, तो 44 का लक्ष्य यहाँ पर रखा है. तो यहाँ पर हमारे संदीप सेठ हिलाल और शांडी सेठ, इन्होंने निश्चित रूप में अंकुश नेरुलकर के लिए मैसेज भेजा है कि आपको मंच के ऊपर आना है, जिन्हें निश्चित रूप में हमने बहुत से कॉल किए थे. तो आना है अंकुश नेरुलकर आपको मंच के ऊपर. हमारे इस टूर्नामेंट के सर्वा आदरणीय शांडी सेठ आपको यहाँ पर निमंत्रण दे रहे हैं, क्योंकि देखा जाए तो काफी अच्छा यहाँ पर आप योगदान दिया है. काफी खूबसूरत यानी कि अनोखा एक प्रयास किया है. यानी कि ये दूसरा साल है और दूसरे साल में सैंडी शेड की इतनी काफी अच्छी तरक्की, क्योंकि देखा जाए तो जिस तरह से गए साल भी काफी चर्चे हुए थे इस टूर्नामेंट के, लेकिन इस साल में जो कारनामा किया है वो काफी बड़ा है. क्योंकि देखा जाए तो बहुत से यहाँ पर दर्शक आए, बहुत से दर्शकों ने काफी एंजॉय किया इस टूर्नामेंट को. और 3 रातों में टूर्नामेंट की चर्चा इतनी फैल चुकी है, ताकि नाइट में पहले मर्तबा हम देख रहे हैं बाबू शाह कि इतने बड़े स्टैंड दर्शकों को बैठने के लिए यहाँ पर काफी बड़ा इंतजाम यहाँ पर किया गया उन्होंने. क्योंकि कुछ ख्याल किस तरह से रखा जाता है, इसका जीता जागता उदाहरण मैदान के अंदर हम देख रहे हैं. तो यहाँ से एक फाइट मुकाबला, नाउ बैक टू द क्रिकेट. बीच मैदान के अंदर मुकाबला चल रहा है पेंदर विपक्ष पेट. तलोजा के बाद फिर से एक बार दोनों के बीच में एक मुकाबला जीतने के बाद दूसरा संघर्ष यहाँ पर हम देख रहे हैं. तो देखना है 43 रन बनाकर 44 का लक्ष्य. लेकिन गेंदबाजी के तौर पे आरंभिक गेंदबाज जो रायगढ़ टेनिस क्रिकेट से सम्मानित किए गए खिलाड़ी 2015-2016 के अवार्ड से बेस्ट गेंदबाज का अवार्ड दिया था इस गेंदबाज अरबाज शेख को. वही अरबाज शेख, लेकिन सामने अवक नेरुलकर एक काफी बड़ा हिट खिलाड़ी. लेकिन यहां से पहली गेंद अतिरिक्त के रूप में यहां से मिलती हुई अंपायर जावेद फरीद सर इस गुलाबी ठंडी में एक्सरसाइज करने का उन्हें भी मौका मिलता हुआ. काफी अच्छा प्रयास. लेकिन दूसरे अंपायर हम देख रहे हैं धनंजय हिलाल. फिर से एक बार अरबाज शेख तैयार. अरबाज शेख की गेंद फिर से एक बार लाइन से भटकते हुए आउटसाइड ऑफ स्टंप. यहां से लगातार 2 गेंदें वाइड और इसी के साथ 2 रन विदाउट गेंद फेंके हुए. तो इस टूर्नामेंट का हमें जयेश पाटिल जानकारी देते हुए कि 73वीं गेंद यहाँ पर वाइड गिर चुकी है. जयेश पाटिल यानी कि हमारे खारगर के नहीं बल्कि ये उसाटना के जयेश पाटिल है, जिनके माध्यम से अच्छी स्कोरिंग हम देख रहे हैं 3 रातों से. एक गेंद फाइन लेग रिटर्न में, इसी के साथ बड़ा झटका बाबू शाह अवक नेरुलकर के पारिकान. डीजे धन्यवाद डीजे ऑपरेटर. अगला मुकाबला वाकलन जीजी स्पोर्ट वाकलन और कैलाशवासी अरुण क्रिकेट स्पोर्ट रोंजन. तो आइया मोतीराम भुईर और कप्तान छिनू पाटिल आना इस मंच के ऊपर टॉस के लिए आपका तुरंत. तो निश्चित रूप में जिस गेंदबाज ने लगातार 2 गेंदें वाइड फेंकी थी, वही गेंदबाज ने यहाँ पर निश्चित रूप में
अवक नेरुलकर का विकेट यहाँ पर निकाला है। तो यहाँ से देखा जाए तो अंकुश नेरुलकर भी इस मंच के ऊपर आ चुके हैं। तो यहाँ से देखा जाए तो अब एक फीटर बल्लेबाज विश्वास पाटिल बीच मैदान के अंदर आ चुके हैं। ये काफी बड़ा खिलाड़ी है निश्चित रूप में। और बात से फिर से एक बार राइट आर्म और द विकेट, ये गेंद इस गेंद को खेला है, गेंद आ रही है, शानदार फील्डिंग मिड विकेट द्वारा निखिल शेल्के, काफी बेहतरीन यहाँ पर प्रयास निखिल शेल्के के माध्यम से 1 रन यहाँ से बनता हुआ और इस 1 रनों के साथ टोटल 3 रन। तो दोनों कप्तान मोतीराम भोईर और दूसरे कप्तान चिनू पाटिल यहाँ पर आ चुके हैं। वाकलन विपक्ष रंजन के बीच में, इसके बाद रामशेठ भोईर, इनसे गुजारिश है कि आपने शुभ बातों से टॉस कीजिए। अगला मुकाबला हमारे अंकुश नेरुलकर भी है मंच के ऊपर निश्चित रूप में। यहाँ पर हर बात सही किए गए, फुल टॉस और यहाँ पर काफी लंबा हिट, 6 रन। तो यहाँ पर टॉस किया गया है। तो निश्चित रूप में तो टॉस वाकलन टीम जीत चुकी है। तो टोटल 9 रन, यानी कि काफी बड़ा लंबा हिट वैभव, और एक और बड़ा हिट, काफी बेहतरीन। धन्यवाद डीजे ऑपरेटर। नायक नहीं तो निश्चित रूप से खलनायक की भूमिका। लेकिन यहाँ पर बाबूशाह जिस तरह से दबाव बरकरार रखा था अरबाज शेख ने अवक नेरुलकर का आउट करने के बाद, लेकिन वही दबाव कितने जल्दी हटाया है इस वैभव पाटिल ने। काफी बेहतरीन प्रयास किया यहाँ पर, बैक टू बैक 2 छक्के, और यहाँ से देखा जाए तो एक और छक्का लगाते तो इस टूर्नामेंट की दूसरी हैट्रिक बन सकती है, लेकिन नहीं। अच्छी गेंद, डायरेक्ट हिट करने की कोशिश, हिट तो हुआ था लेकिन क्रीज के ऊपर सुरक्षित। ये देखिए मैदान के अंदर क्रिकेट, खुन्नस क्रिकेट हम देख रहे हैं, ताकि देखा जाए तो तलोजा के बाद फिर से एक बार दोनों के बीच में एक और भिड़ंत होती हुई उस आटना के सरजमीन के ऊपर हम देख रहे हैं। लेकिन यहाँ से देखा जाए तो टोटल की बात करें तो 16 रन स्कोर कार्ड के ऊपर पहला, और अरबाज शेख के माध्यम से हम देख रहे हैं जीतने के लिए 44 का लक्ष्य बनाना है। तो यहाँ पर हमारे पिंदर के एक अच्छे कमेंटर और विश्वास पाटिल भी यहाँ पर आ चुके हैं, तो उनका भी हम स्वागत करते हैं। फिर से एक बार एक खिलाड़ी का इस्तेमाल किया, शॉर्ट फाइन लेग रीजन में गेंद को कलेक्ट किया, 1 रन यहाँ पर बनाए हैं आसानी के साथ, और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहला पावर सर्कल, यानी कि जिस तरह से बाबूशाह पावर सर्कल के अंदर जो रन आपको बनाने होते वो यहाँ पर तय किए हैं यहाँ से पिंदर टीम ने। लेकिन टोटल 17 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं, जीतने के लिए 44 का लक्ष्य बनाना है, और ऐसे में पहले ओवर में 17 रन आ चुके, तो कुल मिलाकर अब समीकरण यहाँ पर नजदीक बनता हुआ, आने वाली गेंदें 18 और जीतने के लिए 27 रन। तो दर्शकों से गुजारिश है, एक यहाँ पर मोटरसाइकिल की चाबी मिली है, हीरो होंडा की है, किस दर्शक की है तो लेके जाइए, क्योंकि बाबूशाह दर्शक आते हैं पूरे जोश होश हवास में आते हैं, लेकिन
वो जाते वक्त को उनके कुछ यहाँ पर निश्चित रूप में दिक्कत ना हो, इसलिए यह अनाउंसमेंट हमने की यहाँ पर। तो यहाँ से अब समीकरण नजदीकी बनता हुआ नजर आ रहा है। बची हुई गेंदे 18 और जीतने के लिए अब 27 रन यहाँ पर बनाने हैं, यानी कि पहले ओवर में 17 रन, यानी कि जो आपका आरंभिक गेंदबाज जिसके ऊपर आपकी जिम्मेदारी आपकी दारोमदार होती है वही गेंदबाज की यहाँ पर पिटाई हुई। लेकिन अब कहीं ना कहीं थोड़ा सा हल्का दबाव यहाँ पर आरसीसी पेट टीम यहाँ पर मैदान के अंदर महसूस कर रही है। सामने बल्लेबाज विश्वास पाटिल ने अभी तक यहाँ पर एक नामी खिलाड़ी के नाम से जाना जाता है, ये विश्वास पाटिल। ऑन द स्ट्राइक ये गेंद लॉक हॉल में फेंकी हुई गेंद थी। इस गेंद को निश्चित रूप में कारपेट के माध्यम से खेला गया था आसानी के साथ। लॉन्ग ऑन की तरफ अच्छी फील्डिंग अरबाज शेख के माध्यम से 1 रन यहां से निश्चित होता हुआ विश्वास पाटिल के लिए, और इस 1 रनों के साथ टोटल आ चुका है 18 रन विदाउट 1 विकेट के नुकसान पर। जिशान शेख यहाँ पर आए गेंदबाजी के ऊपर, जो अपने ओर से पहली तो टीम की तरफ से दूसरी ओर। वैभव पाटिल फिर से एक बार ऑन द फायर, यानी कि निश्चित रूप में जिस वैभव ने अटैकिंग शॉट खेले थे अरबाज शेख के ऊपर, लेकिन वही इरादा था क्योंकि बैकफुट के ऊपर जरूर आए थे। गेंद इतनी रफ्तार में फेंकी गई थी, गेंद निश्चित रूप में देखकर यहाँ पर फेंकी गई जिशान शेख के माध्यम से, जो डॉट गेंद यहाँ पर निकालने में सफल हुए। क्योंकि पिछले मुकाबले में इसी गेंदबाज ने शानदार गेंदबाजी की थी, लेकिन यहाँ पर उसी गेंदबाज को आसमान दिखाते हुए ये वैभव पाटिल अपने इरादे को यहाँ पर बल्ले से आग उगलते हुए नजर आ रहे हैं। हेलो, तो अगला मुकाबला हम देखेंगे यहाँ पर रोंजन विपक्ष वाकलन। टीम का टोटल आ चुका है 24। एक और शानदार छक्का, क्या बात है। तो यहां से देखा जाए तो आप समीकरण पूरी तरह से निश्चित रूप में देखा जाए तो विश्वास पाटिल भी इस मुकाबले का आनंद लेते हुए, यदि इस गेंद के ऊपर छक्का लगाएंगे तो निश्चित रूप में 2000 का इनाम विश्वास पाटिल के तरफ से दिया जाएगा। हमारे पेंदर के कमेंटर, तो निश्चित रूप में अच्छा प्रयास, बैक टू बैक 2 छक्के इसी बल्लेबाज ने पहले अरबाज शेख के ऊपर बैक टू बैक 2 आसमानी छक्के लगाए, और इस बार भी यहाँ पर जिशान को आसमान दिखाते हुए 6 गेंदों में 25 का योगदान अब तक दे चुके हैं, जिसमें 4 छक्के शामिल हैं। शानदार बल्लेबाजी, समीकरण टीजी के साथ बदल चुका है बाबू शाह। आने वाले गेंदे 14 और जीतने के लिए समीकरण है 14 रन, 44 का लक्ष्य बनाना है। और फिर से एक बार उठाने की कोशिश, मिस टाइमिंग, और इससे के साथ वैभव के पारी का तो जरूर यहाँ पर वैभव पाटिल के पारी का अंत हो चुका है। मैदान के अंदर नए बल्लेबाज रोहित पाटिल, जीतने के लिए बची हुई गेंदे 13 और समीकरण 14 का आता हुआ पेंदर टीम के लिए। पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो बने थे रोहित पाटिल, जिन्होंने 29 रनों की पारी खेली थी, और मुकाबला कुछ पेंदर टीम के आगोश से छूट रहा था, ऐसे में उन्होंने पारी खेली थी, लेकिन यहाँ पर जिशान शेख को मिली सफलता। अगेन, और यहाँ पर बैक टू बैक 2 झटके मिल चुके,
यानी कि बाबूशाह देखिए अब मैदान के अंदर आग लग चुकी है, ताकि यहाँ से समीकरण अब उल्टा होता नजर आ रहा है। यानी कि मानो बॉल टू रन है, लेकिन वो विकेट गिर चुके हैं जिस वैभव ने आग लगाई थी। लेकिन यहाँ पर जिस बल्लेबाज का बल्ला उठने से पहले यहाँ पर बल्लेबाज मैदान से बाहर आ चुके हैं, लेकिन पहले खिलाड़ी आउट हुए थे आलोक नेरुलकर, लेकिन अब यहाँ पर रोहित के ऊपर जिम्मेदारी आन पड़ चुकी है। तो बच्ची भी 12 गेंदे अब जीतने के लिए 14 रन, 12 गेंदे 14 रन। कई दर्शक इस मुकाबले का आनंद लेते हुए, हमारे मुरबी के भाऊ ठाकुर भी इस मुकाबले का आनंद लेते हुए वैजनाथ पाटिल भी यहाँ पर रहे रंजन के, निश्चित रूप में उनका भी स्वागत करते हैं। मंच के ऊपर अंकुश नेरुलकर, गणेश जोशी भी इस मुकाबले का मजा लेते हुए, अनिरुद्ध जोशी भी है, सभी का स्वागत करते हैं। और तमाम दर्शक यहाँ पर इस मुकाबले का आनंद उठाते हुए निश्चित रूप में बच्ची भी गेंदे 12 जीतने के लिए 14 का समीकरण। कट करने की कोशिश, ये गलती और ये चौवा मेरे ख्याल से निश्चित रूप में टर्निंग पॉइंट है। तो गोरख वास्कर थे वहां पर गली में, निश्चित रूप में गोरख वास्कर खुद को कोसते हुए नजर आ रहे। गेंदबाज बंटी जोशी की गेंद टैप करने की कोशिश, थर्ड मैन की तरफ गेंद को रोकने का प्रयास किया है, लेकिन 2 रन निश्चित रूप में मुकम्मल किए। यानी कि ये रन यहाँ से यानी कि बॉल टू रन आई थी, और ऐसे में जो रन एक चौवा गया पहला, उसके बाद ये 2 रन यानी कि कहीं ना कहीं फायदेमंद साबित होते हुए, और जिस रोहित ने पिछले मैच में अच्छा प्रयास किया था वही रोहित अच्छा बल्लेबाजी करते हुए बच्ची भी 10 गेंदे जीतने के लिए 8 रन, 10 गेंदे 8 रन, निश्चित रूप में 12 में 14 थे। और यहां से बेहतरीन शॉट खेला है, गेंद जा रही है लॉन्ग बाउंड्री को चिरती हुई, गेंद सीमारे का बाहर, 4 रनों के लिए। अब सही मायने में देखा जाए तो बाबूशाह बंटी जोशी, यहाँ पर बंटी जोशी के ऊपर अटैक क्रिकेटर रोहित ने सही मायने में अच्छा प्रयास किया है गेंद, और इसी के साथ मुकाबला जीत चुके हैं वीआरसीसी हंसिका स्पोर्ट पेंदर टीम। धन्यवाद डीजे ऑपरेटर। तो यहाँ पर एक बेहतर मुकाबला जीत चुकी है वीआरसीसी हंसिका स्पोर्ट पेंदर टीम। तो यहाँ पर जीत की बधाई उन्हें देते हैं, और इस श्रृंखला में हिस्सा लेने के लिए आरसीसी पेट टीम का शुक्रिया अदा करते हमारे उत्तम शट भोईर शिवसेना शाखा प्रमुख, और जिनके माध्यम से अच्छी टूर्नामेंट हमने देखी, तो यहाँ पर उनका भी शुक्रिया अदा करते हैं। तो मैन ऑफ द मैच का खिताब यहाँ